ॲडव्होकेट रवींद्र बोरावके यांची सामाजिक कामकाज मोठे आहे। कोपरगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी निर्माण केली। कोपरगाव शहरात 14 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले आहे। भारत सरकार राष्ट्रपतीद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली। देश पातळीवर असलेल्या ग्रीड इंडियाच्या देशाच्या सर्व राज्यांना वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या ग्रीड इंडियाच्या संचालकपदी रवींद्र बोरावके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीबद्दल ॲडव्होकेट रवींद्र बोरावके यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र बोरावके। माझी या ठिकाणी भारत सरकारच्या ग्रीड इंडिया या कंपनीवरती संचालक म्हणून शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने नियुक्ती झाली। याचा मला खूपच आनंद आणि अभिमान आहे। अनेक नागरिक आणि अनेक संस्था या ठिकाणी येऊन माझा सन्मान किंवा कौतुकही करत आहेत, त्याबद्दलही सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मी जसं पूर्वी BSNLचं संचालक म्हणून काम करत आहे, तसं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी मी निश्चितपणाने करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेस पंतप्रधानांनी आम्हा सर्व डायरेक्टर लोकांच्या समोर सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करून दाखवल्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरी पदं दिली जातील, आणि तो शब्द त्यांनी खरा केला। BSNL मध्ये काम करताना मी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम केलं त्याचं हे फळ मला मिळालं आणि ग्रीड इंडिया कंपनीच्या डायरेक्टरपदी माझी नियुक्ती झाली असं मी या ठिकाणी मानतो। ग्रीड इंडिया या कंपनीचं काम थोडक्यात सांगायचं म्हणजे या देशाला सर्व राज्यांमध्ये जे वीज पुरवठा होतो त्या वीज पुरवठ्यावरती नियंत्रण करण्याचं काम या कंपनीमार्फत चालतं। आणि म्हणून सगळ्या स्टेटची जी रिक्वायरमेंट आहे, प्रत्येक राज्याची विजेची जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट कमी न पडू देता किंवा त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येता कामा नये अशा पद्धतीचं देखरेख या कंपनीकडनं केलं जातं। किंबहुना एखाद्या राज्यामध्ये वीज जर कमी पडणार असेल तर ती कशा पद्धतीने पुरवायची आणि त्यांचं कंझ्युम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे, अशा प्रकारची रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण करता आली पाहिजे, याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे 24 तास आणि मिनिट टू मिनिट त्या ठिकाणी केलं जातं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। देशाचे 5 विभाग यासाठी करण्यात आलेले आहेत। उत्तर विभागाचं काम दिल्लीच्या ऑफिसमधनं चालतंय, पश्चिम विभागाचं काम मुंबईच्या ऑफिसमधनं चालतं, दक्षिण विभागाचं काम या बेंगलोरच्या ऑफिसमधनं चालतं, पूर्व भागाचं काम कलकत्त्यातील ऑफिसमधनं चालतं आणि पूर्वांचल जे 7 राज्य आहेत, छोटी छोटी राज्य, त्याचं काम गुवाहाटीवरनं चालतं। अशा प्रकारचं हे खूप मोठं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे काम करण्याची संधी मिळालेली आहे। याचबरोबर 4 शेजारच्या देशांना देखील नियंत्रित करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। त्यामध्ये नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमार अशा या 4 देशांना देखील विजेचं नियमन करण्याचं काम या ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया मार्फत होतं आणि अशा महत्त्वाच्या खात्यामध्ये काम करण्याची जबाबदारी माझ्यावरती आली, मला या ठिकाणी देशाच्या नेतृत्वाने दिली आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे। जसं मी पूर्वी BSNL मध्ये काम करत आहे अशाच पद्धतीचं काम या कंपनीमध्ये देखील निश्चितपणाने करून दाखवील अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद।